नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण घनमूळ अवयव पद्धतीने घनमूळ कसे काढायचे हे पाहणार आहोत। या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची घनमूळ ही संकल्पना एकदम क्लिअर होऊन जाईल। बरेच वेळी आपल्याला वर्गमूळ माहिती असतं की 2 चा वर्ग बेदोनी 4 आहे आणि 4 चे वर्गमूळ 2 आहे। त्याच पद्धतीने 2 चा घन काय होतो, बेदोनी 4 4 दुनी 8। घन म्हणजेच काय की त्या संख्येला त्याच संख्येने 3 वेळा गुणणे आणि घनमूळ म्हणजे त्याचं तिसरं मूळ काढणे। आता या ठिकाणी घनमुळात काय काढायचे आपल्याला, घनमुळात इथं हे चिन्ह जे असतं याला 3 लिहिलेलं असतं, म्हणजेच मी थोडंसं मोठं लिहितो इथं। घनमूळ म्हणजे तिसरं मूळ काढायचे। आता कितीचं काढायचं आहे, 8चं काढायचं। मग त्याचे अवयव पाडून घेऊ आपण। 8 ला 8 ही समसंख्या आहे, 2 ने भाग जातो, बेचोक 8। या ठिकाणी 4 ला पुन्हा 2 ने भाग घालो, बेदुनी 4 आणि 2 ला सुद्धा 2 ने भाग घातला, बेक बे। मग 8 चे अवयव पडलेले आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2। मग इथं घनमुळात 8 लिहिले, मी इथं घनमुळात काय लिहिलो, 2 गुणिले 2 गुणिले 2 लिहिलो। पहा लक्षात घ्या, हे 8 चे अवयव लिहिलो म्हणजे हे 8च आहे। बेदुनी 4 4 दुनी 8च आहेत, परंतु ही जी टोपी घातलेली आहे ही घनमूळ म्हणजे हिचं तिसरं मूळ काढायचं यांचं। म्हणजेच तिन्ही पैकी फक्त 1 2 बाहेर निघणार आहे, 2। म्हणजेच घनमुळात 8 बरोबर काय आलेलं आहे, 2। 8 चे घनमूळ काय येते तर 2 येते। आता दुसरं उदाहरण पाहू आपण। मोठं उदाहरण आहे, थोडंसं मोठी 3 अंकी संख्या आहे। 729 चं घनमूळ काढायचे, 729। मग 729 ला कितीने भाग घालावा लागेल, 7 अधिक 2 9, 9 आणि 9 18। म्हणजे हे 18 ही 3 च्या पाड्यातली संख्या आहे, तर मग याला 3 ने भाग जातो। 3 ची कसोटी या ठिकाणी लागू होती। 3 ने 7 ला भाग घातला अगोदर, 3 दोन्ही 6, 1 उरतं, 1 दशक 2 12। तर 12 आल्यानंतर आता आपण काय करतो, 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9, 243 आलं। याला परत 3 ने भाग जातो का बघू, 4 आणि 2 6 आणि 3 9, म्हणजे 3 च्या पाड्यातली संख्या आहे, 3 ने भाग घालू। मग 3 ने 2 ला जात नाही, मग आपण काय करू, एकत्र 24 ला घालू। 3 8 24, 3 1 3, 81 आलं। आता 81 ला 3 ने भाग घालू आपण, 3 न 8 ला 3 न भाग घातला, 3 दोन्ही 6, 7 8 2 उरले, 3 7 21, 27 आलं। मग 27 ला परत 27 ही 3 च्या पाड्यातली संख्या आहे, 3 ने भाग जातो, 3 9 27। आता आलेला आहे 9, 9 ला परत 3 ने भाग जातो, 3 त्रिक 9 आणि या 3 ला 3 ने भाग जातो, 3 1 3। आता पहा, घनमुळात 729 होतं, तिथे 729 न लिहिता मी काय करतो, हे अवयव लिहितो। किती वेळा 3 आहे, 1 2 3 4 5 6 वेळा 3 आहे। 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 गुणिले 3। पहा, तिसरं मूळ, या 729चं तिसरं मूळ म्हणजेच घनमूळ काढायचे आपल्याला। तर या 3 च्या बद्दल 1 3 बाहेर आणि या 3 च्या बद्दल 1 3 बाहेर, म्हणजेच घनमुळात 729 बरोबर 3 गुणिले 3 बरोबर 3 त्रिक 9। म्हणजेच इथं घनमुळाचे चिन्ह, घनमुळात 729 बरोबर काय आलेलं आहे, 9। 729चं घनमूळ काय असेल तर ते 9 आहे। आता दुसरं उदाहरण परत आपण घेऊया। या ठिकाणी आपण थोड्याशा मोठ्या संख्या निश्चित घेऊ। पहा, 512चं घनमूळ आपल्याला काढायचं आहे। तर 512 ला 2 ने भाग आपण या ठिकाणी घालू, बेदुनी 4, 1 उरला, 1 दशक 1 11 झालं, बेपंचे 10, परत 11 मधून 10 गेल्यावर 1 उरलं, 1 दशक 2 12 राहिले, बेसख 12। आता 256 आलं। 6 ही एकक स्थानची संख्या आहे आणि इथं एक असतं की अगदी छोट्यात छोट्या संख्येनेच भाग घालायचा असतो। मग 2 न भाग घातला आपण, बेक बे। 5 ला भाग घातला, बेदुनी 4, 5 मधून 4 गेल्यानंतर 1 राहतं, 1 दशक 6 16 येते या ठिकाणी, बे 8 16, परत 128 आलं। याला 2 ने भाग घालू आपण, बे 2 न 1 ला नाही जात, 12 ला घातला, बेसख 12, बेचोक 8 64 आलं। याला परत 2 ने भाग घालू आपण, बेत्रिक 6, बेदुनी 4 32 आलं, हरकत नाही। परत 2 ने भाग, समसंख्या यायला लागल्यात, बेक बे, 3 मधून 2 गेलं 1 राहिलं, 1 दशक 2 12 झालं, बेसख 12, परत 2 ने भाग घातलं, बे 8 16, परत 2 ने भाग 8 ला घातला, बेचोक 8, परत 2 ने भाग, बेदुनी 4, परत 2 ने भाग घातला, बेक बे, 1 येईपर्यंत भाग घालायचा। आता
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घनमुळात 512 आहे. मग 3 3चे गट आपण सरळ इथं घेऊन केलं तरी चालतं. याच्याबद्दल 2 या 3 बद्दल 2 गुणिले 2 गुणिले 2 बद्दल 3, या 3 बद्दल 2 गुणिले 2 गुणिले 2 3 अवयवांबद्दल एकदा 2 आणि 2 गुणिले 2 गुणिले 2 ह्या 3 अवयवाबद्दल एकदा 2. म्हणजेच बेदोनी 4 4 2 8 512चे घनमूळ काय आलेलं आहे? 8 आलेलं आहे. आता आणखीन थोडीशी मोठी संख्या आपण घेऊ. 1728. 1728चं घनमूळ जेव्हा आपण काढायला घेतो तेव्हा 8 ही काय आहे? समसंख्या आहे. तर 8ला आपण पाहू, 8ला समसंख्या असल्यामुळे 2 आपण भाग घातला, 1ला भाग जात नाही, अगदी 17ला भाग घातला. 2 8 16, 1 उरतं, 2 6 12, 2 चौक 8, 864 आलेलं आहे. परत या ठिकाणी समसंख्या आल्यामुळे 2 भाग, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 2 दुनी 4. परत या ठिकाणी 2 ने भाग जातो, 2 दुनी 4, 2 1 2, 1 उरला, 1 दशक 2 12, 2 सख 12. परत 2 ने भाग घातला, 2 1 2. हां, आता इथं 1 आलेलं आहे, ह्याला भाग जात नाही. मग पहा, ह्याच्यातून उरून काही इथं शिल्लक नाही राहिलेलं, ह्याला भाग जात नाही. म्हणजे ही अशी संख्या आहे, छोटी संख्या आहे. मग आपल्याला या 16ला भाग घालायचा आहे. अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं? 0चा भाग द्यावा लागतो. 2 0 0, 2 8 16. मग 2 ने भाग घातला. आता आपण इथं एकत्रित दोन्ही संख्येला भाग घालू, त्यामुळे काही प्रश्नच नाही. 1ला भाग जात नाही म्हणून 1 0 10ला भाग घालायला, 2 पंचे 10, 2 चौक 8. परत 2 ने भाग घालू आपण, 2 1 2, 2 दुनी 4, 1 उरला, 2 सत्ते 14. आता 27 आलं. 3 ने भाग घातला, कारण 2 ने जात नाही 27ला, 3 9 27. मग 9ला 3 ने भाग घालू, 3 त्रिक 9, 3 भागाकाराला 3ला 3 नेच भाग घातला, 3 1 3. पहा, घनमुळात 1728, घनमुळात 1728 म्हणजे ह्या 1728चे हे अवयव आहेत. या 3 3 अवयवांच्या बद्दल एक एक अवयव घेऊन आपण गुणाकार करूया. हे या 3 अवयवाबद्दल 2 घेतले. मला हे एवढं हा महिरपी कंस केल्यासारखा. या 3 बद्दल 2 घेतले आणि या 3 बद्दल 3 घेतले, कारण हे 3 गुणिले 3 गुणिले 3 आहे. 3 अवयवाबद्दल 1 अवयव, या 3 अवयवाबद्दल 1 अवयव, या 3 अवयवाबद्दल 1 अवयव. म्हणजे त्याचं घनमूळ काय आलं असेल? 1728चं 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 हे याचं काय आलेलं आहे? घनमूळ आलेलं आहे. आता पुढचं उदाहरण आपण घेऊ. अगदी सरळ सोपी साधी आपली नेहमीची पद्धत आहे, कुठले कन्फ्युजन नाही. आपण बऱ्याच ट्रिक पाहतो, परंतु त्या ट्रिक आपली जेव्हा प्रॅक्टिस नसते त्यावेळी त्या ट्रिक आपण विसरून जातो. ही जी पद्धत आहे ही कधीही न विसरणारी, कायमस्वरूपी टिकणारी पद्धत आहे. 3375. मग या 3375च्या एकक स्थानी काय आहे? तर 5 आहे. मग याला 2 ने भाग जात नाही. 3 आणि 3 6, 5 11 आणि 7 18, 3 ने भाग जातो. मग आपण 3 ने भाग घालून पाहू. सगळ्यात छोट्या संख्येनं भाग घालायचा असतो. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18 ही 3च्या पाड्यातली संख्या. मग 3 भाग जातो का? आपण पाहूया. 3 1 3, 3 1 3, 3 दोन्ही 6, 1 उरला, 3 5 15. आता काय झालं? 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 5 9. परत 3 ने भाग जातो 11ला, 3 त्रिक 9, 10 11, 2 उरले, 2 दशक 2 22 झाले, 3 7 21, 3 5 15, 7 आणि 5 12 आणि 3 15. 15 ही 3च्या पाड्यातली संख्या आहे म्हणून परत 3 ने भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 3 5 15, 125 आलं. आता 2 आणि 1 3 आणि 5 8, हे 8 हे 3च्या पाड्यातले येत नाही म्हणून याला 3 ने भाग जात नाही. मग आता आपण 5 ने भाग घालू. 5 दोन्ही 10, 12 मधून 10 गेले, 2 राहिले, 2 दशक 5 25 आले. मग 5 5 25. आता या 25ला 5 ने भाग घालू आपण. 5 5 25 आणि 5 1 5. मग पहा, घनमुळात मी इथं लिहितो मोकळ्या ह्याच्यामध्ये. घनमुळात 3375 बरोबर. या 3 अवयवांबद्दल 1 3 घेतले आणि या 3 अवयवांबद्दल
एक 5 घेतले, यांचा गुणाकार 5 त्रिक 15, म्हणजे 3375चे घनमूळ जर काय असेल तर ते आहे 15. आता पुढचं उदाहरण पाहू आपण. पहा 5832. हरकत नाही, याला भाग कशाने जातो तर एकक स्थानी 2 आहे. अगदी छोट्या छोट्या संख्येने भाग घालायला आपण पाहिलं पाहिजे. एकक स्थानी काय आहे 2 आहे, म्हणून समसंख्या आहे 2 ने भाग घालू आपण. 2 ने भाग घातला 5 ला, 2 दुनी 4, 1 उरलं, 1.8 18 राहतं. हे एक मनातच पकडून ठेवायचं असतं. अलग लक्षात. तुम्हाला बऱ्याच वेळी शंका अशी निर्माण होईल की सर एक कुठे ठेवतात उरलेलं, तर लक्षात ठेवायचं 1.8 18, 92 18, परत या 3 ला भाग घातला, 2 1 2, परत एक मनात मी पकडून ठेवलेला 1.2 12, कारण 3 मधून 2 गेले 1 उरतं, मग 12 ला 2 सख्ख 12. आता पुन्हा इथं 2 ने भाग घालू आपण. 2 1 2, 2 चौक 8, 9 मधून 8 गेल्यावर 1 राहिले, 1.1 11, 2 पंचे 10, 11 मधून 10 गेले, 1 राहिले, 1.6 16 होतात, 2 8 16. परत समसंख्या आलेली आहे, 2 ने भाग घालू आपण. 2 7 14, दोन्हीला एकत्रित भाग घातला. आता 5 ला 2 ने भाग, 2 दुनी 4, 1 उरतं, 1.8 18 झालं, 92 18. आता 7 आणि 2 9, 9 9 18, मग 3चा भाग बसतो इथं. 2 दुनी 3 दोन्ही 6, 3 न 7 ला भाग घातला, 3 दोन्ही 6, 1 उरलं, 1.2 12 झालं, 3 चौक 12, 3 त्रिक 9, 243 आलं. परत 3 नेच भाग जातो. 3 पेक्षा हे 2 लहान आहे म्हणून एकत्रित आपण 24 ला भाग घातलं, 3 8 24, 3 1 3, 81 आलं. परत 3 ने भाग घालू आपण. 3 दोन्ही 6, 7 8, 2 राहिले, 2.1 21 होतं, 3 7 21. परत 27 ही 3च्या पाड्यातली संख्या आहे आपल्याला माहित आहे, मग 3 ने भाग घातला, 3 9 27. परत 9 ला 3 ने भाग घालू आपण, 3 त्रिक 9, आणि शेवटी 3 ला 3 नेच भाग घातला आपण, 3 1 3. आता 5832चं घनमूळ पहा, या ठिकाणी लिहितो मी. घनमुळात हे 3 लिहिले की हे घनमूळ होते. घनमुळात 5832 बरोबर. आता ही जे अवयव पडलेले आहेत त्यांची 3 गट करायची. पहा, हा 3चा एक गट केला, याच्या बदल्यात एक 3 घेतलं. परत हा 3 अवयवांचा एक गट पडला, याच्या बदल्यात एक 3 घेतलं, गुणिले 3. आणि या 3 अवयवांचा एक गट घेतला, याच्याबद्दल एक 2 घेतलं, हे आलं घनमूळ. 3 त्रिक 9, 9 दुनी 18, तर 18 हे घनमूळ आलं. 5832चं घनमूळ जर काय आलं असेल तर ते 18 आलं. तर अतिशय सोपी पद्धत, आणि या सोप्या पद्धतीने आपण करतो. परत एक उदाहरण आपण पाहणार आहोत. 8000चं घनमूळ कसं काढायचं पहा, कारण हे मुद्दाम उदाहरण घेतोय मी. घनमुळामध्ये 8000. आता या 8000चं घनमूळ काढत असताना याचे अवयव पाडतो आपण अगदी सोप्या पद्धतीने. हे अवयव म्हणजे जेव्हा 0 असतात त्यावेळी आपण अवयव कसे पाडतो, 2 ने भाग घालायचा. 2 चौक 8, 2 0 0, 2 0 0, 2 0 0, शून्याचाच भागाकार बसला. पहा 2 ने. 2 दुनी 4, 2 0 0, 2 0 0, 2 0 0. परत 2 ने भाग घातला. 2 1 2, 2 0 0, 2 0 0, 2 0 0, शून्याचा भाग बसला. परत 2 ने भाग घालू आपण, 0 एकक स्थानी म्हणून. आता इथे 1 ला भाग जात नाही, 1 दशक ला भाग घालायचा आपल्याला. 1 दशक 0 म्हणजे 10 ला भाग घालायचा. 2 पंचे 10, 2 0 0, 2 0 0. आता परत 2 ने भाग घालू. 2 दुनी 4, 5 मधनं 4 गेले, 1 उरलेलं मनात ठेवलं. 1 दशक 0 म्हणजे 5 झालं, 1 दशक म्हणजे 5 झालं. 2 पंचे 10 झालं, 2 पंचे 10, 0शी 2 0 0. आता 2 ने भाग घातला. 2 1 2, 2 दुनी 4, परत 1 उरतो, 1 दशक म्हणजे 10 झाले, 2 पंचे 10. आता 125 समसंख्या नाही, आणि 3 नेही भाग जात नाहीत, कारण 5 आणि 3 8, 3च्या पाड्यातली ही संख्या नाही. मग आपल्याला इथे 5 नेच भाग घालावा लागेल, कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतं त्याला 5 ने निश्चित भाग जातो. ही 5ची कसोटी आपल्याला सांगते. मग 5 ने 1 ला न भाग जाता इथं 12 ला भाग घालू आपण.
5 दुनी 10, 2 9 उरले, 5 5 25. आता परत 25ला 5ने भाग घातला, 5 5 25 आणि 5लाच 5ने भाग घातला, 5 1 5. पहा घनमुळामध्ये 8000 त्याचं घनमूळ काय असेल तर ही जर थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. आता इथं घनमुळात परत पहिल्यासारखं आपण 8000 न लिहिता 8000ची अवयव लिहिली. 1 2 3 4 5 6 वेळा 2 आणि 3 वेळा 5 आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. पहा हे अवयव आपण सगळे लिहून काढलेले. मग आता ह्या घनमुळाच्या चिन्हाच्या बाहेर काढताना म्हणजे हे तिसरं मूळ काढायचं ह्यांचं, म्हणजे हे 2 आले गुणिले या 3 अवयवांपैकी 1 2 आणि ह्या 3 अवयवांपैकी 1 म्हणजे 5. बेदुनी 4 4 पंचे 20. पहा 8000चं घनमूळ काय आलं 20 आलं. आणि आपण पहिलं उदाहरण 8चं घेतलं होतं. 8चं घनमूळ काय 0 आलं. तर इथं 8चं घनमूळ 2 आलं होतं. हे पहा इथं अगदी छोटेखानी तुम्हाला इथं कोपऱ्यात काढून दाखवतो 8चं घनमूळ मी. मला काय सांगायचं पहा, बेचोक 8 बेदुनी 4 बेक बे. 8चं घनमूळ काय आलं ह्या 3च्या बद्दल म्हणजे 2 आलं. मग या 2 वर 0 वाढलं तर ती 8चे 3 शून्य झाले 8000. आलं का लक्षात? 2चा म्हणजे 20चा गुणाकार 3 वेळा 20 गुणिले 20 गुणिले 20 त्याचा 20चा घन काय होतो 8000 आला. 8000चा घनमूळ काय आला असेल तर ते 20 आलं. अशा पद्धतीने अवयव पद्धतीने घनमूळ कसे काढायचे, घनमूळ ही संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. तर ही उदाहरणं तुम्ही घ्यायची, त्याचा प्रॅक्टिस करायचं, नेहमी सराव करायचा. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.